नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन या चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत 1 किलो बेसन पिठाची कुरकुरीत अशी तिखट शेव। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 किलो बेसन पीठ, 1 बाउल तांदळाचं पीठ, ओवा, मिरची पावडर, जिरा पावडर, हळद, लसूण पेस्ट, तेल, हिंग आणि मीठ। आता पहिले आपण पीठ चाळून घेऊया। आपलं पीठ आता चाळून झालेलं आहे, तर त्यामध्ये 1 किलो पिठाला 1 बाउल तांदळाचं पीठ वापरू। त्यानंतर 3 चमचे मीठ, आता ते थोडंसं मिक्स करून घेऊ। पहिले असं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स केलं की आता मी हे तेल कडकडीत असं तापलेलं तेल टाकणार त्याच्यात मोहन। बघा, जास्तही टाकू नका, जास्त टाकलं तर तुमची शेव तेलकट होण्याची शक्यता असते। आता ते गरम असल्यामुळे मी कालतीने करते। अशा पद्धतीने चांगलं असं पिठाला लावून घ्यायचं तेल। आता गरम कमी झालंय, ते हाताने करते आता। आता पिठामध्ये मोहन टाकून झालेलं आहे आणि ते मिक्सही केलेलं आहे, तर त्यामध्ये आता आपण मसाले टाकूया। सर्वसाधारण 4 चमचे मिरची पावडर टाकते, बघा 4 चमचे। त्यानंतर 3 चमचे ओवा, 3 चमचे जिरा पावडर, अगदी पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर आणि लसूण पेस्ट। आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी मी ग्लासने पाणी टाकते। आता हे पीठ भिजवण्यासाठी हे 4 ग्लास पाणी वापरले मी, तर तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाहीये, जास्त पातळही नाही, असं पीठ ठेवायचं। आता इथे माझं पीठ भिजून झालेलं आहे, 10 मिनिटांसाठी ते असंच ठेवू आणि आपण तोपर्यंत तेल गरम करू। आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण सोऱ्याला थोडंसं तेल लावून घेऊ जेणेकरून पीठ चिटकणार नाही। आता मी यामध्ये पीठ टाकते। पीठ भरताना घट्ट असं भरायचं जेणेकरून मध्ये असा गॅस निर्माण होतो, हलक्या हाताने भरलं आणि आपली शेव तुटते। व्यवस्थित असं भरून घ्यायचं। तेल छान असं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण शेव करून घेऊ।
तर शेव टाकल्यानंतर गॅस फास्ट ठेवायचा, नंतर मीडियम हीट करायची. पलटी करायची. आता आपली शेव सर्व तयार झालेली आहे. तर बघा टेक्स्चर, रंग छान आलेला आहे. तर आता प्रीती सांगेल कशी झाली आहे शेव. एकदम छान कुरकुरीत अशी झाली आहे. खूप छान झाली आहे. अशाच आणखी 14 रेसिपीसाठी चव जंक्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.